नमस्कार महाराष्ट्र. आज 19 मार्च शुभ दिवस म्हणजे गुरुवार. आज गुढीपाडवा सुद्धा. मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ म्हणजेच गुढीपाडवा 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवसाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. तुम्हा सर्वांना नवराष्ट्राच्या वतीने मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष म्हटलं की कोणत्याही गोष्टीचा प्रारंभ शुभ मानला जातो. म्हणूनच नवराष्ट्र आपल्यासाठी घेऊन येत आहे सुपरफास्ट बातम्यांचं बुलेटिन. या बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा तर आपण घेणार आहोतच, पण सर्वात पहिले बहुतेकांच्या आवडीचा विषय म्हणजेच सोन्या चांदीचे दर बघूयात. आज सोन्याचा दर 24 कॅरेट प्रति तोळा साधारण 1,57,000च्या आसपास आहे, तर चांदीचा भाव 2,65,000 रुपये प्रति किलोच्या आसपास नोंदवला जातोय. गेल्या काही महिन्यातले सोने चांदीचे वाढते भाव बघता गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस फार काही रिस्की नसेल. तसंच गुढीपाडव्यानिमित्त अभिनेत्री प्रिया बापट यांनी नवराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्या आधी ऐकूयात. तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण पुढे जाऊया, मोठे होऊया, पण तसंच आपली संस्कृतीही जपूया. आता घेऊयात बातम्यांचा झटपट आढावा. तेव्हा रिलॅक्स बसा, चहा हातात घ्या आणि सुरू करूयात आजचं न्यूज बुलेटिन. पहिली बातमी आहे पुण्याहून. पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत काँग्रेसनं आंदोलन केलंय. PMPMLचे संचालक असलेले अधिकारी देवरे यांच्यावर झालेल्या बढती आरोप प्रकरणी कारवाई करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली होती. गटनेते चंदूशेठ कदम, प्रशांत जगताप आणि इतर नगरसेवक या आंदोलनात उपस्थित होते. नाशिकचा भोंदू बाबा आणि महिला आयोगाचं कनेक्शन काय असा प्रश्न करत सुषमा अंधारे यांनी खळबळजनक आरोप केलाय. अशोक खरात प्रकरणात सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा सुद्धा मागितलेला आहे. अशोक खरातवर बलात्कारासारखे अत्यंत गंभीर गुन्हे दाखल असून पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केलेल्या पेन ड्राईव्ह मध्ये तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सुद्धा सापडलेत. अमोल बालवडकर यांचे सभागृहात अनोखे निषेध आंदोलन बघायला मिळाले. बोलण्याची संधी नाकारल्यानं खाली बसून त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे. पुणे महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत हे आंदोलन करण्यात आलं. विद्याप्रतिष्ठान इथल्या कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये शरद पवार बैठकीसाठी दाखल झाले होते, ज्याची सर्वत्र आता चर्चा आहे. कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेजची शरद पवार यांनी पाहणी केली. युगेंद्र पवार यांची यावेळी उपस्थिती होती. पुढची बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून पोलीस आयुक्तांची भेट. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. 51 तक्रारींचं निवारण यावेळी करण्यात आलेलं आहे. नागरिकांच्या तक्रारी आणि समस्यांचं तातडीने निराकरण करण्यासाठी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सुरू केलेल्या पोलीस आयुक्तांची भेट या उपक्रमाला शहरात मोठा प्रतिसाद मिळतोय. साताऱ्यातील खासदार उदयनराजे यांच्या जलमंदिर पॅलेसमध्ये एका आगळ्या वेगळ्या पाहुण्यानं सर्वांचं लक्ष वेधलं. खाकी वर्दी, अंगात दरारा आणि हातात पुष्पगुच्छ असं घेऊन आलेल्या एका पोलीस इन्स्पेक्टरनं थेट खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. मात्र हा कोणी खरा पोलीस अधिकारी नसून आपल्या कलेच्या जोपासणीसाठी आलेला एक बहुरूपी कलाकार होता. पुढची बातमी आहे वर्ध्यातून. वर्ध्यात अर्धवट संच मान्यता आणि शून्य शिक्षकी शाळांबाबत स्पष्ट धोरण नसताना सुरू असलेल्या शिक्षक समायोजन प्रक्रियेला प्रहार शिक्षक संघटनेनं तीव्र विरोध दर्शवलेला आहे. राज्यभरात प्रक्रिया थांबवलेली असताना वर्ध्यातच घाई का असा सवाल करत शिक्षकांनी शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनात सुरू असलेल्या सुनावणीवेळी जोरदार निदर्शनं केली आणि ही प्रक्रिया तात्काळ थांबवण्याची मागणी सुद्धा केली आहे. पुढची बातमी आहे धुळ्यातून. आखाती देशातल्या युद्धांमुळे उद्भवलेल्या गॅस टंचाईचा फटका धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या गव्हाच्या दरांना बसलेला आहे. गॅस अभावी बिस्किट कारखाने आणि प्रक्रिया उद्योग बंद असल्यानं गव्हाची मागणी घटलेली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी 3,000 रुपयांवर असलेले दर आता 2,100 ते 2,200 रुपयांपर्यंत खाली आलेले आहेत. आवक वाढून सुद्धा योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी वर्गात मात्र मोठी नाराजी पसरली आहे. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरातील गाभारा संवर्धनाचं काम पूर्ण झालेलं आहे. 14 मार्च पासून बंद असलेलं मुख्य मूर्तीचं दर्शन आजपासून पुन्हा सुरू झालंय. आता भाविकांना गाभाऱ्यात जाऊन देवीचं दर्शन घेता येणार असून भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत रासायनिक सांडपाणी मिसळल्यामुळे शिरोड तेरवाड या बांधाऱ्याजवळ हजारो मासे मृत पावलेले असून परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हलगर्जीपणामुळे हे संकट ओढावल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अमरावतीतल्या ड्रंक अँड ड्राईव्हचे हिट अँड रन प्रकरणामुळे शहरात संताप उसळलेला आहे. या अपघातात वाकोडे कुटुंबातल्या बापलेकीचा मृत्यू झाला आहे, तर याच कुटुंबातील आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी आहे. संतप्त नागरिकांनी उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे. केवळ एकाच आरोपीला अटक झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर सुद्धा इथे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. परभणी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीकांत विटेकर यांची बिनविरोध निवड झालेली आहे, तर अध्यक्षपदी भाजपच्या लता वाकळे यांची निवड झाली आहे. दोघांनीही आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. पदभार स्वीकारताना विटेकर यांना स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आठवणीत भावूक झाल्याचे बघायला मिळाले. अकोला जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बदलीत मोठा घोटाळा उघड झालेला आहे. 268 शिक्षकांनी बोगस दिव्यांग आणि खोट्या आजारांची प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप केला जातोय. RTI कार्यकर्ते गणेश कुरई यांच्या तक्रारीनंतर हा प्रकार समोर आलाय. या प्रकरणामध्ये 4 शिक्षकांसह एका गट शिक्षण अधिकाऱ्याला निलंबित सुद्धा करण्यात आलंय. पुढची बातमी आहे लातूर जिल्ह्यातून. जिल्ह्यातील औसा, निलंगा, उदगीर, चाकूर यांच्यासह अनेक तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे मोठं नुकसान झाले. टोमॅटो, चिकू, आंबा, द्राक्ष या पिकांसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. हातातोंडाशी आलेलं पीक उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी चिंतेत आहे. शासनानं तातडीनं मदत करावी अशी शेतकरी मागणी करतात. कोल्हापुरात पंचगंगा नदी प्रदूषण विरोधात एक अनोखं आंदोलन बघायला मिळालं. नाल्याच्या काठावर खुर्चीवर झोपी गेलेले प्रतिकात्मक अधिकारी बसून निषेध व्यक्त करण्यात आला. कोल्हापुरातील पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे, मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई होत नसल्यानं हे आंदोलन करण्यात येत आहे. पुढची बातमी आहे रत्नागिरीवरून. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातल्या लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील खान केमिकल कंपनीमध्ये झालेल्या स्फोटातील मृतांचा आकडा आता वाढलाय. गंभीर जखमी असलेल्या सुजन गोपाल दास यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या दुर्दैवी घटनेतील मृतांचा आकडा 4 वर पोहोचलेला आहे. 6 मार्चला झालेल्या भीषण स्फोटामध्ये 11 कामगार जखमी झालेले होते. या दुर्घटनेनंतर कंपनीतील कामगारांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. पुढची बातमी आहे पालघर जिल्ह्यातून. जिल्ह्यात नोकर भरतीत आदिवासींना 100% आरक्षण दिल्यानं बिगर आदिवासी समाज रस्त्यावर उतरलेला आहे. पेसा भरतीमुळे बिगर आदिवासी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात येतोय. हातात काळे झेंडे घेऊन हुतात्मा चौकातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर सुद्धा धडकलाय. कंत्राटी शिक्षक भरतीत देखील समान निकष लागू करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. खोपोलीच्या आडोशी बोगद्याजवळ 5 वाहनांचा साखळी अपघात झाला असून एक कंटेनर कारवर पलटी झालेला आहे. या अपघातात कारमधील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. 3 ते 4 जण किरकोळ जखमी झालेले आहेत. अपघातानंतर IRB पेट्रोलिंग, पोलीस, देवदूत यंत्रणा आणि विविध बचाव पथकं घटनास्थळी दाखल झाले होते. जखमींना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे. वाहतूक काही काळ विस्कळीत झालेली होती. वसई विरारमध्ये महसूल कामातल्या दिरंगाई विरोधात नागरिक आक्रमक झाल्याचे दिसून आलेत. 7/12 फेरफार आणि वारस नोंदी रखडल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येतोय. तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलकांनी या दिरंगाईचा निषेध व्यक्त केलेला आहे. प्रलंबित कामं तातडीने मार्गी लावण्यासाठी महसूल समाधान शिबिर आयोजित करण्याची मागणी सुद्धा आंदोलकांनी केलेली आहे. नालासोपारा पूर्वेतील पाचंबा परिसरामध्ये स्पीड ब्रेकरवरून नियंत्रण सुटलेल्या दुचाकीस्वारानं रिक्षाला जोरदार धडक दिली. घटनेच्या जागी उपस्थित रिक्षा चालकांनी जखमी व्यक्तीला उचलून तुळींज येथील रुग्णालयात दाखल सुद्धा केलेला आहे. रिक्षा चालकानं दाखवलेल्या या तत्परतेचं आता सर्व स्तरातून कौतुक करण्यात येतंय. डहाणूमध्ये लवकरच डहाणू महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवात स्थानिक आदिवासी संस्कृती, लोककला आणि पारंपरिक नृत्य सादर होणार आहेत. खवय्यांसाठी विविध पारंपरिक खाद्यपदार्थ स्टॉल्सही इथं उभारले जाणार आहेत. कोस्ट गार्ड हेलिकॉप्टर शो सह विविध आकर्षणांमुळे नागरिकांमध्ये उत्साह वाढलेला आहे. नवी मुंबईतल्या APMC मार्केटमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यंदा सुमारे 17,000 आंब्यांच्या पेट्यांची आवक झालेली आहे. केरळमधून सुमारे 12,000 तर कोकणातून 5,000 पेट्या बाजारात दाखल झालेल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत ही आवक लक्षणीयरित्या कमी असल्याचं दिसून येतंय. कोकणातील आंबा 1,800 ते 2,000 रुपयांपर्यंत तर केरळमधील आंबा 1,200 ते 1,500 रुपयांपर्यंत विकला जातोय. कमी आवक आणि वाढते दर यामुळे गुढीपाडव्याला आंब्याचा गोडवा कमी होणार आहे. संगमेश्वर तालुक्यातील धामणी गावामध्ये एक आगळा वेगळा शिमगोत्सव रंगलेला बघायला मिळाला. पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत महिलांनी गावदेवीची पालखी नाचवली. पालखीला निरोप देताना देवीचा आशीर्वाद घेऊन पुढच्या वर्षीही ही सेवा करणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या गेल्या.
तर या होत्या आजच्या बातम्या. अशाच बातम्यांच्या झटपट पटापट आढाव्यासाठी बघत राहा नवराष्ट्राचं वेगवान बातम्यांचं बुलेटिन. भेटूयात उद्या नवीन बातम्यांसह.